आणि आता लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बॅरिस्टर AR अंतुलेंचे जावई मुश्ताक अंतुलेंचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, सुनील तटकरे आणि पटेलांच्या उपस्थितीत प्रवेश, दक्षिण रायगडमधील प्रमुख नेते अशी ओळख। अहमदनगरमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। बहुजन विकास आघाडी पालघरमधून राजेश पाटलांना उमेदवारी देणार, पाटील बोईसरचे आमदार सूत्रांची माहिती, 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती, ठाकरेगडाच्या संजोग वाघेरेंसोबत लढत। नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावितांनी रॅली काढली, शक्ती प्रदर्शन करत केलाय उमेदवारी अर्ज दाखल, गावितांची महाविकास आघाडीच्या गोवाल पाडवींसोबत लढत। छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खैरेंनी घेतलेत आईचे आशीर्वाद, अंबादास दानवेंची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, 25 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पुन्हा अर्ज भरणार, संदीपान भुमरेंची माहिती। पंकजा मुंडे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार, घोषणा देताना कुणाचाही अपमान करू नका, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। बीडमध्ये पंकजा मुंडेंना शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंचं आवाहन। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची सभा।